काही दिवसांनी टिळक मला न्यायला आले. जलालपुराहून आमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा निघाला. आता खरोखर नवा व सुंदर संसार स्वतंत्र रीतीने आम्हाला थाटायचा होता. मी माहेराहून माझ्या संसारासाठी घेता येईल तेवढे सामान घेण्याचा प्रयत्न करीत होते, तर प्रवासात सामान घेण्याचा टिळकांचा तिटकारा त्याला आडवा येत होता. तरी मी भाजीपाला व फळफळावळ घेता येईल तितकी घेतलीच. जलालपुराहून आम्ही नाशिकला आलो. तेथे टिळकांची अलोट मित्रसंपत्ती होती. त्या संपत्तीत लोळण्यात टिळकांनी 2दा गाडी चुकवली. आता मात्र 3ऱ्यांदा गाडी चुकू द्यावयाची नाही असा निश्चय करून आम्ही दुसऱ्या दिवशी नाशिक गाव सोडून नाशिक रोड स्टेशनवर येऊन पोचलो. अगदी प्लॅटफॉर्मवर आलो. आता माझ्या जीवात जीव आला. टिळकांनी हमालाबरोबर सामान देऊन मला प्लॅटफॉर्मवर पाठवून दिले व ते तिकीट ऑफिस पुढील गर्दीत दिसेनासे झाले. मी सारे सामान व्यवस्थित मांडून गाडी येताच आत चटकन शिरण्याच्या तयारीने उभी राहिले. गाडी आली. हमालाने सामान आत ठेवले. मी आत जाऊन बसले. गाडीने शिटी फुंकली. मी भराभर सामान बाहेर फेकून देऊन खाली उडी टाकली, कारण टिळकांचा पत्ताच नव्हता. समोरून गाडी पाहता पाहता निघून गेली. तेव्हा पलीकडे प्लॅटफॉर्मवर टिळक कोणाशी वादविवाद करण्यात गर्क झालेले दिसले. गाडी गेली तरी तिकीट द्या असे टिळक म्हणाले नाहीत. मी आपली मिटीमिटी पाहत उभी राहिले. स्टेशनवरच एक दिवस काढून दुसऱ्या दिवशी नक्की निघण्याचे ठरले. सामान सुमानाची नीट बांधाबांधी पुन्हा झाली. टिळक आपले बोलतच होते. एकदाचे आम्ही निघालो. 1-2 स्टेशने सुखरूपपणे पोचलो. इतक्यात टिळकांचे लक्ष भाजीपाल्याकडे वळले. फळफळावळ त्यांनी सारी डब्यातच वाटून टाकली व भाजीपाला खिडकीतून बाहेर एक करून सरळ फेकून दिला. काय सामानाचा अट्टहास तुला? मुंबईत आईबापांखेरीज सारे मिळते वगैरे तोंडाने चाललेलेच होते. बायकांना माहेरची काडी माडीहून अधिक प्रिय असते. पिशव्यातून मी काही डाळ तांदूळ वगैरे सामान घेतले होते. त्याने तेवढे बोरीबंदर स्टेशन पाहिले. आम्ही नवीन घरी आलो. आईबापांखेरीज बाकी सारे मिळते हे टिळकांचे म्हणणे खरे करायला सखाराम भाऊजी आमची वाट पाहत असलेले मला आढळले. सामान गेल्याबद्दल मन खट्टू झाले होते, तरी घरात डाळीचे पीठ व तांदूळ सापडले तेवढ्यावरच मी आमची नवीन घरातली पहिली मेजवानी केली. वाढायला घेतले इतक्यात टिळक म्हणाले, सखाराम मुक्तानेस, मी शौचाला जाऊन येतो. टिळक गेले. भाऊजी सोहळ्यात त्यांची वाट पाहत बसले. मी वाढलेला भात पुन्हा तपेलीत भरला. 8 वाजले, 8:30 वाजले. टिळकांचा पत्ता नाही. भाऊजींनी इकडे तिकडे शोध केला. शेवटी ओवळे नेसून गावात टिळकांच्या जेथे जेथे ओळखी होत्या तेथे तेथे ते जाऊन आले व शेवटी घरी येऊन निराशेने भुकेने व्याकुळ होऊन भावाची वाट पाहत बसले. आम्ही दोघे गुपचूप बसून राहिलो होतो. इतक्यात खालच्या मजल्यावरील जिन्याजवळच्या खोलीतून टिळक कविता म्हणत आहेत असा मला भास झाला. सखाराम भाऊजी खाली जाऊन पाहतात तो तेथे काव्य गायनाला पूर आलेला. संध्याकाळी 7 वाजता मांडलेल्या पानावरून अशा रीतीने रात्री 12ला मंडळी जेवून उठली. टिळकांचा वाटेल त्या माणसावर विश्वास बसे. अगदी एखादा अट्टल चोर असला व त्याने येऊन टिळकांना सांगितले की मी साव आहे, तर ते ताबडतोब तेवढ्यावरच तो साव आहे म्हणून विश्वास ठेवीत व जगाशीही त्याच्या संबंधी हुज्जत घालण्यास कमी करीत नसत. मनुष्य प्राणी हा जात्या दृष्ट नाही, परिस्थिती त्याला दुष्ट बनवत असते असे त्यांचे म्हणणे होते. डेक्कन क्वीनचे ब्रेक इतर गाड्याहून विशेष बळकट असावे लागतात, कारण तिला वेगही तसा येतो. तद्वतच टिळकांच्या ह्या सद्गुणाला त्यांच्या सहवासामुळे माझ्या संशयी वृत्तीचा ब्रेक उत्पन्न झाला होता. त्यांचा एखाद्या माणसावर विश्वास बसला की माझा हटकून त्याच्यावर अविश्वास ठेवलेला. ह्यावरून आमचे नेहमी खटके उडायचे. माझी नथ मोडली. टिळकांनी ताबडतोब एक सोनार बोलावून आणला व त्याला मोती मोजून देऊन नथ गुंफून आणण्यास सांगितले. मी म्हटले, सोन्याची तार करून आणायला सांगा त्याला. नथ तो आपल्या देखत गुंफील. त्यावरून आमचा चांगलाच खटका उडाला. त्यांनी माझे न ऐकता सोनाराला 16 मोती मोजून देऊन वाटेला लावले. तो गेल्यावर मला वर उपदेशाचे बरेच डोस दिले. नव्हे, चांगलाच एक टमरेलभर उपदेश पाजला. पण त्याचा काही उपयोग न होता 2-3 दिवस माझ्या डोळ्यापुढची नथ व तो लबाड सोनार काही हलेनात. 3ऱ्या दिवशी सोनार नथ घेऊन आला. त्याने आणलेल्या नथेत 16च्या ऐवजी 18 मोती होती. टिळक म्हणाले, पाहिलंस, लोकांवर विश्वास टाकावा. ह्या माणसाने पदरची 2 मोती घालून तुझी नथ आणून दिली.
नथेतले सगळेच मोती खोटे निघाले हे त्यांनी पुढे पुष्कळ दिवसांनी कबूल केले. पण काही दिवस तरी सोनाराने आपल्या पदरची आणखी 2 खरी मोती आपल्या बायकोच्या नथेत घालून दिली असा त्यांचा अगदी प्रामाणिक समज होता. टिळक स्वभावाने अतिशय शांत पण अतिशय रागीटही होते. ते कसे हे सांगता येणार नाही, पण ते तसे होते हे खरे. आणि राग येण्यास व जाण्यासही कारण अगदी क्षुल्लक लागे. सोंगट्या खेळताना त्यांना आलेला राग त्यांच्या पुष्कळ मित्रमंडळींच्या माहितीचा आहे. मला एक दिवस ते म्हणाले, चल सोंगट्या खेळू. सोंगट्या खेळताना मला एक मोठा रोग जडत असे, तो म्हणजे हसणे. टिळकांच्या अंगावर डाव उलटू लागला की मला हसू लुटायचे आणि मी हसू लागले की ते चिडायचे. त्या दिवशी खेळता खेळता माझी सरशी होऊ लागली. माझा हसण्याचा आजार वाढू लागला. टिळकांचा रागाचा पारा चढू लागला. तसा माझाही आजार बळावू लागला. त्या दिवशी त्या आजारापायी खरोखरच मृत्यूशी गाठ पडण्याची वेळ आली होती. थोडक्यात बचावले. सोंगट्या, पट, फासे थरथर कापू लागली. काहींनी खालील गटाराचा आश्रय घेतला. घातलेले बिछाणे सैरावैरा धावू लागले. सगळ्या सामानाने बंड पुकारले. जागच्या जागी काही राहिले असेल तर ते फक्त बायको व दिवा. प्रकरण इतके हातघाईवर आले की शेवटी दिव्यानेही राम म्हटले. आगपेटी केव्हाच परसुडीच्या आसऱ्या करून बिछाण्याच्या टिगाऱ्यात तोंड लपवून बसली होती. तरी मला वाटत होती गंमत. मी आणखी जोरजोराने हसू लागले. आता त्या युद्धकांडातील शेवटचा भाग. जिन्याला नव्हते दार. टिळकांनी मला अंधारात लोटले. मी जिन्यातून घालीन लोटांगण वंदीन चरण करीत खाली तबकळीत येऊन पडले. टिळकांचा राग मावळला व माझे हास्य पळाले. टिळक घाबऱ्या घाबऱ्या आगपेटी शोधू लागले. ती सापडेना. शेवटी अंधारातच चाचपडत ते खाली आले व मला उठवून वर घेऊन गेले. मला तो 7वा महिना होता. आपण आता बाप होणार असे टिळकांच्या ध्यानी आले व त्यांनी मला माहेरी नेऊन पोचवले. मला पोचवल्यावर स्वतःही त्यांनी मुंबई सोडली व 6 महिने पावेतो ते कोठे गुप्त झाले न कळे. आत्याबाईंनी व मामांनी माझे करता येईल तेवढे कौतुक केले. माझे सारे डोहाळे पुरवले. परंतु मला एकसारखी टिळकांची काळजी वाटे. एक क्षणभरही मला काळजी वाचून गेला असेल असे वाटत नाही. आमच्या या काळजीतल्या दिवसात मामांना व आत्याबाईंना आनंददायक गोष्ट घडली. त्यांना नातू झाला. टिळकांनी त्याचे नाव विद्यानंद ठेवले. ह्या सुमारास नाशिक, नागपूर, मुंबई वगैरे ठिकाणी वक्तृत्व समारंभ होत असत. उत्तम वक्त्यांना रोख रुपयांची बक्षिसे मिळत. टिळकांना व्याख्यान देण्याचा फार नाद व असल्या समारंभात भाग घेऊन ते ती बक्षिसे नेहमीच मिळवीत. मात्र मिळालेले सर्व पैसे तेथल्या तेथे एखाद्या गरजूस दान करीत. नागपुरास वक्तृत्व समारंभ होता. नागपुरास जाण्याची गोष्ट टिळकांनी आपल्या सासऱ्यांजवळ काढली. टिळक काही पैसे आणतील या आशेने मामांनी त्यांना जाऊ दिले. पण हे परत तरी येतात की गुंतात तिकडेच असे मला भय पडले. पण टिळक ताबडतोब परत आले. बक्षिसाच्या सर्व पैशांची विल्हेवाट लावून येताना एक मोठे तबक मात्र ते बरोबर घेऊन आले होते. दिवाळीचा सुमार होता. त्यावेळी खपेल असा माल त्यांनी खरेदी करून एक दुकान काढले. दुकान होते फटाकड्यांचे. आणि टिळक फुलामुलांचे जसे कवी तसेच फुलामुलांचे अगदी जवळचे दोस्तही होते. फटाकड्यांचे दुकान असलेला मित्र मिळाल्यावर कोणती मुले त्यापासून फटकून राहतील. खूपच मित्रमंडळी त्यांच्या भोवती जमा झाली. मुलांनी व मुलांच्या ह्या दोस्ताने दुकानातील सारे फटाकडे उडवून मौज केली. तेथे टिळकांचे एक मित्र गणपतराव खरे म्हणून होते. ते त्यांना म्हणाले, व्यापारात तुमचे काही चालणार नाही. तुम्ही राजनांदगावास चला. मी तुमच्या योग्यतेचे असे काम शोधून देतो. टिळक गणपतरावांच्या म्हणण्याप्रमाणे राजनांदगावी गेले. तेथे त्यांना थलराम प्रेसमध्ये ताबडतोब काम मिळाले. 2-4 महिने काम केल्यानंतर मला नेण्यासाठी ते जलालपुरास आले. जलालपुरास विद्यानंद फार आजारी पडला होता. टिळक येऊन पोचल्यावर 2च दिवसांनी तो वारला. गोविंदराव मामांनी तर अंथरुणच धरले. इतका त्यांचा शोक झाला. टिळकांनाही अतिशय वाईट वाटले. त्यांनी आपले बापाचे अश्रू काव्य यावेळेस लिहिले. हे काव्य छापले होते, पण त्याच्या प्रती कोठेच मिळत नाहीत. ह्यानंतर 20 वर्षांनी दुसरे बापाचे अश्रू काव्य त्यांनी आमचे मित्र पंडित विनायकराव साठे यांच्या मुलावर अहमदनगराला रचले. दुःख थोडे ओसरल्यावर टिळक व मी राजनांदगावास गेलो. राजनांदगावास आल्यानंतर पहिल्यांदा मी माझी मुळाक्षरे शिकले. माझा अभ्यासाचा आरंभ व शेवट तेथेच झाला
आणि तेवढेच माझे शिक्षण म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. खरे यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई यांना लिहिता वाचता येत असे. टिळकांना येथेच प्रथम स्फूर्ती झाली की आपल्याही पत्नीला लिहिता वाचता आले पाहिजे. मला जरी अक्षर ओळखही नव्हती तरी मला टिळकांच्या सहवासाने लहानपणापासून कळत असे पुष्कळ. त्यांच्या कविता रचून झाल्या की बहुत करून पहिला श्रोता व टीकाकार मीच असायची. काव्य रत्नावली चालू असतानाच त्यांनी काव्य कुसुमांजली काढली होती. काव्य कुसुमांजलीतील एका कवितात त्यांनी रत्नावलीवर केलेली टीका माझ्या चटकन ध्यानात येऊन मी त्यांना तसे बोलूनही दाखवले होते. माझी ही कळण्याची शक्ती पाहून त्याच वेळेस टिळकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. लक्ष्मीबाई खऱ्यांना लिहिता वाचता येते तसे लक्ष्मीबाई टिळकांनाही आले पाहिजे असे टिळकांनी ठरवले. टिळकांना लहान मुलांना चांगले शिकवता येत असले तरी माझ्या बाबतीत ते अगदी निराळेच ठरले. एकतर मी लहान नव्हते, दुसरे मी बायको होते आणि तिसरे मला हसू फार येत असे. त्या हसण्याने माझ्या शिक्षणातही दगा दिला. मला शिकवण्याचे ठरल्यावर टिळकांनी पहिलीपासून 6वी पर्यंतची पुस्तके जवळ होते नव्हते तितके सर्व पैसे खर्च करून एक दिवस खरेदी करून आणली. एका बाजूला टिळक बसले, पलीकडे मी बसले. मध्ये पुस्तकांचा ढीग घातला व आमच्या अभ्यासाला सुरुवात झाली. व्याकरणापासून सुरुवात. टिळक म्हणाले, शब्द म्हणजे काय? मला सपाटून हसू लोटले. हा कसला बाई चमत्कारिक प्रश्न? शब्द म्हणजे शब्द. शब्द म्हणजे शब्द, मी उत्तर केले. पण शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे शब्द. पण शब्द म्हणजे काय? पुन्हा माझे आपले शब्द म्हणजे शब्द ठेवलेले झाले. टिळक खूप संतापले. ते संतापत तशी मी हसू लागे. तसतसे ते आणखी संतापत. शेवटी संतापाग्नीने व माझ्या हास्याच्या वायूने मोठा भडका उडाला. तो भडका होताच पुस्तकांचा भडका उडाला. टिळकांनी सारी पुस्तके टराटरा फाडून टाकली व चिंध्याच्या ढिगाऱ्याला काडी पेटवून लावून दिली. हा आमचा पहिल्या दिवसाचा अभ्यास. एक 8 दिवसाच्या आत आपल्या बायकोने आपल्यासारखे व्हावे असे टिळकांना वाटे व मी पडले मठ्ठातली मठ्ठ. तेव्हा ते व्हायचे कसे? पण हळूहळू त्यांना आपली चूक कळून आली व त्यांनी मला अ पासून न्य पर्यंत अक्षरे वळण्यास दिली. ती झाल्यावर क ची बाराखडी करून घेतली. पण हे शिक्षण देत बसण्यात त्यांना काहीच गंमत वाटेना व माझे शिक्षण तेथेच आटोपले. मात्र ह्यापुढे माझे वाचन पुष्कळच वाढले व त्या वाचनातच बाकीच्या बाराखड्या व जोडाक्षरे मला आपोआप आली. पण क्ष, ज्ञ, कै, खै वगैरे मंडळी अजून माझी एखाद्या वेळेस फजिती करतात. एक दिवस जलालपुराहून पत्र आले की गोविंदराव मामांना देवाज्ञा झाली. पत्र वाचून आम्हा दोघांना फारच वाईट वाटले व आम्ही ताबडतोब राजनांदगाव सोडले. जलालपुरास मला आणून पोचवल्यावर टिळक परत राजनांदगावी गेले. पण राजनांदगावी 2-3 महिने त्यांनी कसेबसे काढले व नंतर राजनांदगाव सोडून ते नागपुरास आले. जलालपुरास 3-4 महिन्यांनी टिळकांची तार आली. मी फार आजारी आहे, ताबडतोब निघून यावे. आत्याबाई फार घाबरून गेली. ती आधीच दुःखानं पोळलेली होती. घरात पैसा अडका नाही, पुरुष माणूस कोणी नाही, नागपूर कितीतरी दूर. तिने शेतसाऱ्यासाठी 50 रुपये भिंतीत पुरून ठेवले होते. तेच घेऊन जाण्याशिवाय आता गत्यंतर नव्हते. सकाळपासून साऱ्याचे पैसे वसूल करण्यास कुलकर्णी येऊन बसले होते व तारही त्यांनीच वाचून आणवली होती. पैसे तर तेवढेच होते. शेवटी आत्याबाई कुलकर्ण्यांशी बोलत बसली व मला हळूच तिने भिंतीत पुरून ठेवलेली रुपयाची डबी काढून बाजूस ठेवण्यास सांगितले. मी घाबरले होते. गुपचूप काढायला सांगितलेल्या पैशाचा गाजावाजा झालाच. डबीचे झाकण निघाले. सगळे रुपये खणाखण खाली पडले. कुलकर्ण्यांना हे सगळे दिसत होते व ऐकूही येत होते. पण जणू काही घडलेच नाही अशा रीतीने ते बसून राहिले व गंगेला पाणी चढत होते. तरी त्याच कुलकर्ण्यांनी आम्हाला व आमच्या रुपयांना सुरक्षितपणे गंगापूरला नेऊन पोचवले व तेथून आम्ही बैलगाडी करून स्टेशन गाठले. जलालपुरास माझ्या लहानपणी अशी स्थिती होती की गावातल्या सर्व जातीच्या सर्व लहान थोर मंडळींना आपण एका कुटुंबातली माणसे आहोत असे वाटे. अस्पृश्यता अगदी कडक होती. पण अस्पृश्य म्हणजे कोणी परका किंवा दूरचा वाटत नसे. तसेच कुलकर्णी म्हणजे सरकारी पैसे उकळणारा पठाण अशी कल्पना नव्हती. सगळे एकमेकांच्या गरजेला जागत. प्रत्येक कुटुंबाचे वेगळे असे काही गुपित असे. सर्वांच्या अडचणी सर्वांपुढे असत व सर्वजण दुसऱ्यांच्या साह्याला धावून जात. नागपुरात गेल्यावर टिळकांचे बिऱ्हाड कसे सापडेल, आपल्याला कोण पोचवील वगैरे काळजी नाशिक सोडल्यापासून मला लागली होती. पण नागपुरास पोचताच तेथे टिळकांची स्नेही मंडळी आम्हाला उतरून घेण्याकरता आली होती.
त्यांना परस्पर कोणी तार पाठवली होती. आम्हाला घरी पोचवले, परंतु टिळकांचा पत्ता नव्हता. ते बरे असून व्याख्याने देत आहेत व चळवळीत भाग घेत आहेत वगैरे ऐकून आम्हाला आनंद वाटला. विशेषतः त्यांना तापबीप काहीच आला नव्हता हे ऐकून आम्हाला फार संतोष झाला. रागही आला, पण तो तेवढ्यापुरताच. त्या दिवशी श्रावणी सोमवार होता. टिळकांची मित्रमंडळी त्यांना भेटली. आज एका म्हाताऱ्या बाईला ब्राह्मण पाहिजे, तुम्ही जाता का, असे त्यांना त्यांच्या मित्रमंडळीने विचारले. टिळक कबूल झाले. दिवे लागणीच्या वेळी टिळकांना घेऊन त्यांची मित्रमंडळी आली. टिळकांना म्हातारी दिसली व ते चमकले. ही तर आपली सासू. तुम्ही आला, हे घर कोणाचे? आत्याबाईने टिळकांच्या मित्रमंडळीस बोट दाखवले. मित्रमंडळी खो खो करून हसू लागली. टिळक म्हणाले, थँक्यू. टिळकांच्या मित्रमंडळीने त्यांची ही गंमत केली होती. घर घेऊन, सर्व संसार मांडून व धान्यधुन्य भरून आम्हाला बोलावून मग त्यांनी टिळकांना अशा रीतीने चकित केले होते. 2-4 दिवसांनी मामंजी तेथे आले. आता मात्र आमच्या संसारात पुष्कळच जिवंतपणा आला. मामंजी तशा स्वभावाचे आणि आत्याबाई अशा स्वभावाची. आत्याबाई फार मोठी सुगरण होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकाला कोणी नावे ठेवलेली तिला खपत नसत. मामंजींनाही आपल्या स्वयंपाकाचा फार अभिमान. विशेषतः देशावरचा स्वयंपाक व कोकणी स्वयंपाक यांची ते नेहमी तुलना करीत. वाढायचे काम माझे. बाहेर येऊन वाढून गेले की माझ्या व आत्याबाईंच्या कानावर पडेल अशा तऱ्हेने त्यांनी काहीतरी टीका करावी. तिकडे आत गेले की आत्याबाईंनी तुझा सासरा माझ्या स्वयंपाकाला नावे का ठेवतो म्हणून रागे भरावे. माझी मात्र मृदंगासारखी स्थिती झाली होती. एक थप्पड मामांजींची की लगेच दुसऱ्या बाजूने दुसरी थप्पड आत्याबाईंची. असो, काही दिवसांनी ही दोघेही आपापल्या गावी निघून गेली. टिळकांचे दातृत्व कमालीचे होते. शिवाय पैशाची त्यांना कधीच किंमत वाटली नाही. पैसा असला तर त्यांना जेवढा आनंद वाटायला पाहिजे तेवढाच नसला तरीही वाटत असे. मी तर त्यांना उलट असे म्हणायची की तुम्ही पैसा असला म्हणजे तो जाईल कसा ह्याच काळजीत असता, तो राहील कसा ह्या काळजीत मी असायची. पैसा घालवणे सोपे असल्यामुळे ह्या लढाईत नेहमी त्यांचाच विजय होत असे. शिवाय त्यांना कर्ज देण्यास लोकही नेहमी तयार असत. तेव्हा मजजवळ पैसा ठरणे शक्यच नव्हते, कारण कर्ज करावे त्यांनी व फेडावे मी, हेही चाललेलेच असे. असो, नागपूरचीच गोष्ट. एक दिवस घरात काही नव्हते. मजजवळ एकुलता 1 रुपया राहिला होता. बाजारात जाता का? हो जातो. तुझे पैसे, आम्हाला काय नोकर माणसांना? ह्यावर थोडासा प्रेमाचा वादविवाद होऊन शेवटी मी तांदूळ आणण्यास सांगून त्यांची रवानगी केली. ते गेल्यावर मी वाट पाहत बसले, पण नेहमीप्रमाणे उशीर न करता ते ताबडतोब परत आले. हसत हसतच आले, पण हातात तांदूळाचे गाठोडे दिसत नव्हते. मला फार राग आला, पण हे असे नेहमीच होत असे. मी रागावले म्हणजे ते मला जिजाई म्हणत व स्वतःला तुकाराम बुवा म्हणत. त्यांनी खिशातून एक सुंदरशी काचेची दौत काढून मजपुढे ठेवली. पाहिलीस किती सुंदर दौत आहे ती? आता काय ही दौत शिजत घालू? काय करावं आता? टिळकांनी दौत उचलून सरळ माडीचा रस्ता धरला व वरच्या खिडकीतून ती नीट रस्त्यात फेकून दिली व वरून ओरडून मला सांगितले, तुला मानसशास्त्र समजत नाही. खरोखरच मला मानसशास्त्र समजत नव्हते व अजूनही कळत नाही असे मला वाटते. जिजाबाईलाही ते कळले नसेल व सॉक्रेटिसच्या बायकोलाही कळले नसेल, पण त्या जर आपल्या आयुष्याच्या गोष्टी लिहून ठेवत्या व त्यांच्या संसारातील अडचणी लोकांच्या ध्यानात आल्या असत्या, त्यांना दुसऱ्यांच्या मनाविषयी काही कळत नसले तरी आपल्या स्वतःच्या मनात काय काय चलबिचल होत आहे हे त्यांना चांगले कळत असले पाहिजे. टिळकांना वाटे ही एवढी संसारात लक्ष का घालते? मला वाटे टिळक संसारात लक्ष घालत नाही, त्यामुळे मला घालणे भाग आहे. दोघेंच्या दोघे विरक्त बनलो तर दोघांनाही उपास घडायचे. ह्या वागण्यामुळे अगदी शेवटपर्यंत आमचे खटके उडत. ते म्हणत, हे पहा, मी मरेपर्यंत हे असेच चालणार, मात्र मी मेल्यावर तुम्हाला कोणाचे कर्ज ठेवून मरणार नाही. आणि अगदी तसे झाले. शेवटचे 1 वर्ष आम्हाला 1 पैसेही कर्ज नव्हते. तेथपर्यंत मात्र त्यांची वजाबाकी व माझी बेरीज ही चाललेली असायची.